शोल्डर जोडण्याच्या अगोदर काय काय गोष्टी चेक करायच्या जेणेकरून आपलं शोल्डर अजिबात गळणार नाही तेच आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत। इथे बघा मी बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोन्ही तर रेडी करून घेतलेले आहेत। तर हा जो ब्लाऊज आहे तो प्रिन्सेस कट 36 साईजचा हा ब्लाऊज आहे। तर इथे बघा बॅक पार्ट जो आहे तो मी तर रेडी करून घेतलेला आहे। तर बॅक पार्ट रेडी झाल्याच्या नंतर इथे बघा आपल्याला असं डबल फोल्ड करून घ्यायचं। त्याच्यानंतर इथं कमरेच्या साईडला एकदम परफेक्ट असं मॅच करून घ्यायचं आणि ही जी गळ्याची लाईन आहे ना ती पण आपल्याला व्यवस्थित अशी सरळ करून घ्यायची। आणि त्याच्यानंतर बघा आपल्याला चेक करायचं आहे की ही जे दोन्ही पण आहे ते आपले शोल्डरचे आहेत ते एकसारखे आहेत का कमी जास्त आहेत। तर इथे बघा खालचा जो पार्ट आहे तो आपल्याला थोडासा मोठा दिसत आहे आणि बघा मुंड्याच्या साईडला उतार आहे कारण आपण एका साईडने शिलाई मारून दुसरीकडे जातो त्यावेळेस आपले आता तुम्हाला सांगते। तर आपण जेव्हा पण आपण गळ्याला शिलाई मारतो इकडनं शिलाई चालू करतो आणि पूर्ण गळ्याला शिलाई मारत इथपर्यंत शिलाई आली ना हा जो पार्ट आहे तो आपला वाढतो कारण आपण कटिंग थोडीशी क्रॉसमध्ये केलेली असते। वरच्या गळ्याची गळारुंदी असते 2.5 खाली असते 3 त्याच्यामुळे आपला गळा जो असतो तो अशा प्रकारे क्रॉसमध्ये असतो। मग आपण शिलाई मारत गेलो की हा जो एका साईडचा पार्ट आहे ना तो आपला थोडासा मोठा होतो। मग बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असतो ना की एका साईडचे शोल्डर होतात तर सगळ्यात महत्त्वाचं तेच कारण असतं की आपण शोल्डर जोडण्याच्या अगोदर या गोष्टी चेक करत नाहीत। तर इथे बघा शोल्डर इकडच्या साईडला जास्त आहे ना तर आपल्याला गळ्याच्या साईडला अगदी हलकंसं 1/2 इंच किंवा 2 लाईन एवढंच आपल्याला इथं कमी करायचं आहे। याच्यामुळे उंचीत काहीही फरक पडत नाही, फक्त आपल्याला गळ्याच्या साईडला हे जे एक्स्ट्राचं वाढलेलं असतं ना तेवढंच आपल्याला इथं कट करून घ्यायचं आहे। इथे अशा प्रकारे मी एवढंच इथं कट करून घेतलेलं आहे त्याच्यामुळे शोल्डर एकदम घट्ट असं बसतं। त्याच्यानंतर बघा आपल्याला हा जो आपला फ्रंट पार्ट आहे ना तो पण याच्यावर असा व्यवस्थित ठेवून घ्यायचा आणि साईडचे पार्ट बरोबर आहेत का ते पण इथं चेक करून घ्यायचं। साईडला कमी जास्त असेल तर ते पण इथं कट करून घ्यायचं आणि इथे बघा मुंड्यातील लाईनसुद्धा थोडीफार कमी जास्त झालेली असते ते पण आपल्याला इथं कट करून घ्यायचं म्हणजे मुंड्यातील शिलाई देखील खालीवर होत नाही। ओके, तर चला आता आपण शोल्डर जोडूया। व्यवस्थित असा ही सरळ बाजू आहे आपली ब्लाऊजची आणि ही पण पुढच्या बाजूची सरळ बाजू आहे। दोन्ही एकावर एक असे सरळ बाजू ठेवून घ्यायच्या आणि इथं बघा अर्धा इंच एवढं मार्जिन सोडून आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आणि गळ्याच्या साईडला व्यवस्थित असं लॉक करून घ्यायचं। त्याच्यानंतरही थोडंसं अनइवन झालेलं असतं ते सरळ करून घ्यायचं आणि इथं बघा आता ओव्हरलॉकची मशीन असेल तुमच्याकडे इथं ओव्हरलॉक करून घ्यायचं। जर नसेल ओव्हरलॉक तर ही बघा हे जे आपलं मार्जिन आहे ते पाठीमागच्या साईडला टाकायचं आणि इथं 1/2 इंच एवढं जागा सोडून आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे अशा प्रकारे। त्याच्यामुळे आपला शोल्डर जो आहे तो एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये इथं जोडल्या जातो बघू शकता आणि इकडच्या साईडने पण एकदम परफेक्ट फिनिशिंगने जोडल्या जातो। अशाच टिप जाणून घेण्यासाठी